नमस्कार मित्र सोनी ऐरानी गुरु यूट्यूब चॅनलમાં तुमनं हार्दिक स्वागत। आज आपण या व्हिडिओમાં ऐरानी स्टोरी, ऐरानी कविता आणि ऐरानी मोटिवेशन नक्की ऐकूत। ज्यासना जीवर मोठा वस त्यासले विसरू नको, ज्यासना जीवर मोठा वस त्यासले विसरू नको, माय बापले वागाले कंजूसी करू नको, माय बापले वागाले कंजूसी करू नको। आई कविता आपण शेवटी ऐकू त्यांना पहिले एक स्टोरी ऐकूत आहे राणी स्टोरी। मित्र सोनी एक सुशिक्षित फॅमिली होती। त्यांना माय वारेजाल होती आणि बाप होता। पोरगा खूप पुढे जाईल, खूप उन्नती करेल, पोऱ्याले बापकडे दखाल टाईम न होता। बाप आजारी राहे, बापले काय लागी नाही लागी कोण ध्यान ठी। मग त्यासने एक कल्पना करी, देवघर जशी घंटी रास ना तशी घंटी बाप बांधती ती। काय लागणं त्या वाजी देवानं आम्ही तुमले जेवण पाणी जे जे लागी ना ते सगळं दिसूत। बाप जो बाप आपल्यासाठी सगळं काही करस त्याला या पद्धतीमा लाचारी। तो बाप बी बिचारा जे लागे पाणी चहा जे बी लागे जेवण म्हणा ते असं मागिले घंटी वाजीसन। मग एक दिन त्या बाबानं निधन होई गे, त्या व्यक्तीनं निधन होई गे आणि घरमा सगळ्या वस्तू काय भेटणार, बाबांना सगळं साहित्य भेटणं, ती घंटी काय भेटली नाही। इकडे शोध तिकडे शोध। मग मराना बाबाने 1-2 महिन्यानंतर तो नातू एक दिन त्यांना बापले दाखला म्हणा, पप्पा पप्पा एक घंटी दाखा, आपण बाबासाठी दिली होती, कारण तुला आपण कसं काय होणी। मग तो नातू सांगस, तो पोरगा सांगस त्यांना बापले की जदे तुम्ही धल्ला वर्षात ना तर तुमले अशी घंटी वाजायला काम नाही पडाव का, त्यासाठी समय ठेवले म्हणे आई। जसं तुम्ही दुसऱ्यासाठी करशात ना तसंच तुमले पैरी येई, तसं तुमले परत भेटावे बरं का। आजनी ऐरानी कविता, ज्यासना जीवर मोठा वस त्यासले विसरू नको, ज्यासना जीवर मोठा वस त्यासले विसरू नको, माय बापले वागाले कंजूसी करू नको, माय बापले वागाले कंजूसी करू नको। उन्मा तानमा राबीसन बाप पूर्ण कुटुंब पोट भरस, उन्मा तानमा राबीसन बाप पूर्ण कुटुंब न पोट भरस। 2-3 पोरेस गाई बापनं पोट नाही भरास, 2-3 पोरेस गाई एक बापनं पोट नाही भरास। पाणीपुरी आणि पावभाजी बापना जीवर पोटभर जेवतस, पाणीपुरी आणि पावभाजी बापना जीवर पोटभर जेवतस। म्हातारपणी बापले तीख भाकर न जेवण देवाले कटाया काब करतस, म्हातारपणी बापले तीख भाकर न जेवण देवाले कटाया काब करतस। मरावर पुरणपोळीनं जेवण देतस, मरावर पुरणपोळीनं जेवण देतस, जिवंतपणी ग्लासभर पाणी देवाले बी कटाया काब करतस, जिवंतपणी ग्लासभर पाणी देवाले बी कटाया काब करतस। ज्यासना जीवर मोठा वस त्यासले विसरू नको, ज्यासना जीवर मोठा वस त्यासले विसरू नको, माय बापले वागाले कंजूसी करू नको, माय बापले वागाले कंजूसी करू नको। मित्रस्वनी एक बाबा भेटणार होता मला मागे, तो म्हणे 1-1.5 वर्ष पहिले म्हणे बाईना निधन होई गे म्हणे। काही नाही म्हणे आते बस पोरे बी त्यासना काममा बिजी होई ग्यात, जगी राहणू जसं तसं आयुष्य काढी राहणू। अजून एक बाबा भेटणार होता मला, बिचाराने पूर्ण आयुष्य सेंटिंग काम कर मोलमजुरी करी, पोरसले चांगलं शिकाळं, चांगला मोठा जागावर वाटलावं आणि दोन्ही पोरेसनी बापले वाला काली दिलं। आज एक जण भेटणार, त्यांनी खूप चांगली माहिती सांगी, खूप महत्त्वानी माहिती सांगी, तुमना आयुष्यामा नक्की काम पडी। म्हणे ज्या श्रीमंत लोके राहतस ना त्या मायबापले वागतस म्हणजे त्यासनाकडे लक्ष्मी जास्त आहेस, पैसा जास्त आहेस। डॉक्टर विठ्ठल आणि सर सांगतस ज्या जालनामा डॉक्टर आहेत की मुंबईमा माले खूप ऑफर होतात म्हणे मुंबईमा, पण माले मन मायबापना आगे राहणं होतं म्हणजे मी जालनाले दवाखाना सुरू करा आणि तटे माटेगाव म्हणजे त्यासनं गाव आहे, 20-30-35 किलोमीटर होते। दर रविवारले कितला का ऑपरेशन राहत ना 300-400 नंबर राहत, मी दर रविवारले एक बी ऑपरेशन करस नाही, रविवारले मायबापना संगे रास म्हणे। मायबापनं महत्त्व समजा, पहिला 15-20-25 वर्षे मायबाप तुमले राजासारखा वागतस,
त्यासना वयना शेवटला 15-20 वर्षे त्यातले तुम्ही राजासारखा वागा. आई होतं मित्र सोनी आजनं आई होतं ऐराणी स्टोरी, ऐराणी कविता आणि ऐराणी मोटिवेशन. तुमले आवडणं इथे 2 जण नक्की वाट लावा. ऐकाबद्दल धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.